राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहू रोड बायपासवर पुणे बंगळूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे। या अपघातात दोघांचा मृत्यू तर 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत। मृत्यू झालेले दोन्ही विद्यार्थी सिम्बायोसिस कॉलेजचे असल्याचे समोर आले आहे। त्यांची भरधाव स्विफ्ट कार कंटेनरवर आदळल्याने हा अपघात घडलाय। हा अपघात इतका भीषण होता की गाडी अक्षरशः चक्काचूर झाली आहे। पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवारी सकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झालाय। सिम्बायोसिस कॉलेजचे 4 विद्यार्थी काल रात्री लोणावळ्याला फिरायला गेले होते। परत येताना त्यांची स्विफ्ट कार देहू रोड बायपासवर असताना समोरील एका कंटेनरवर जोरात आदळली। हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झालाय। यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत। अपघातात कारमध्ये दिव्यराज सिंग, प्रेम सिंग राठोड वय वर्ष 20, सिद्धांत आनंद शेखर वय वर्ष 20 या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे। याशिवाय हर्ष मिश्रा वय वर्ष 21, निहार तांबोळी वय वर्ष 20 हे किरकोळ जखमी झाले आहे। त्यांच्यावर लाईफलाईन हॉस्पिटल वाकड येथे उपचार सुरू आहे। स्विफ्ट डिझायर कारमधील मुले सिम्बायोसिस कॉलेजच्या BBAला शिकत होते। या घटनेतील आयशर कंटेनर चालक मनीष कुमार सूरज मणिपाल वय वर्ष 39 वडाळा येथील राहणारा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे। गाडीचा स्पीड जास्त असल्याचं सांगितलं जात आहे। कार चालकाला डुलकी लागली की नेमकं काय झालं याबाबत तपास पोलीस करत आहेत।